नमस्कार मंडळी, स्वागत करतोय एका नव्या व्हिडिओमध्ये। मंडळी, गेली 2 वर्ष झालं या महाराष्ट्राला एकच नाद लागलाय महाराष्ट्रातल्या बैलगाडा शौकीनांना, तो म्हणजे बैलगाडा शर्यतीचा। बैलगाडा शर्यती सुरू झाल्यापासून चांगल्या नंदींना चांगले दिवस आले। चांगल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्यांना, जे ड्रायव्हर लोक असतील, त्या प्रत्येकाला सुखाचे आनंदाचे दिवस येऊ लागले आणि ह्या क्षेत्राला एक आनंदाचं नवं उदाहरण आलंय। परंतु ह्या नादापुढे आता सगळ्याच गोष्टी बाद व्हायला लागल्यात आणि डोक्यात फक्त एकच आहे, एकच नाद, बैलगाडा शर्यत। परंतु काही असे नंदीत उदयाला आलेत, असे काही चेहरे पुढे आलेत की ज्यांनी अक्षरशः महाराष्ट्राला वेडावून सोडले। म्हणजे जसं गौतमी महाराष्ट्राला वेड लावून सोडते, तसं बकासूर असेल, सुंदर असेल, भारत असेल, मथुर असेल, सर्जा असेल, कॉकटेल असेल, बब्या असेल, पिस्टन असेल, ह्या बैलांनी अक्षरशः महाराष्ट्राला वेडावून सोडले। म्हणजे प्रत्येकाचा एक फॅन आहे। घरणिकेच्या राजाचा वेगळाच फॅन आहे, कॉकटेलचा वेगळाच फॅन आहे, रायफलचा वेगळाच फॅन आहे। आणि ह्या प्रत्येक फॅनला असं वाटत असतं की ह्यो बैल ह्याच्या गळ्यात पळायला पाहिजे, तो बैल त्याच्या गळ्यात पळायला पाहिजे, आणि ह्यो पैरा जुळून आला तर ही गाडी उत्तमरित्या पळेल, असं प्रत्येक चाहत्याला वाटत असतं। म्हणजे ज्या बैलाचा जो चाहता आहे त्याला। म्हणजे बैलगाडा शर्यत सुरू झाल्यानंतर काही कालावधीनंतर भारत आणि सुंदरनं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावून सोडलं। अजूनसुद्धा ती जोडी महाराष्ट्रातल्या प्रत्येक बैलगाडा शौकीनाच्या मनावरती अधिराज्य गाजवते आणि प्रत्येकाला अजूनही वाटतं की भारत आणि सुंदर ह्या मैदानात एकत्र आले पाहिजेत। जेव्हा मानाचं मैदान असतं, नामांकित मैदान असतं, तिथं आवर्जून प्रेक्षकांना वाटत असतं की प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलेली ही जोड पळाली पाहिजे। 8 पायाचा माळा आहे, काहीही होऊ शकतं। कधी बैल आजारी पडत असतात, कधी पैरे चुकत असतात आणि ह्या गोष्टींच्या माध्यमातून जोड फुटत असते, परत एकत्रित येत असते। आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळतो, ज्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा थोडासा आणि छोटासा प्रयत्न आहे मित्रांनो, मंडळी आणि मायबाप। तर गेल्या पुसेगावच्या मैदानापासून, म्हणजे गतवर्षीचं पुसेगावचं मैदान झालं आणि तिथून ज्या बैलानं संपूर्ण महाराष्ट्राला वेडावून सोडलं, तो बैल म्हणजे मुळशीचा बकासूर। मूर्ती लहान पण कीर्ती महान, मरावे परी कीर्ती रूपे उरावे। म्हणजे ज्या बैलाच्या नंतर त्या बैलाचं नाव सबंध महाराष्ट्रभर बैलगाड्याच्या इतिहासात कोरून लिहून ठेवावंच लागेल, पर्याय नाही बैलगाडा क्षेत्राच्या इतिहासाला, असं ते नाव आहे बकासूर। आणि बिंचोडचा बादशाह असं ज्याला म्हटलं जातं, ते रणवीर राहुलभाई पाटील या नावानं पळणारा म्हणजे राहुल पाटलांचा मथुर बैल। तर ह्या 2 बैलांनी त्या क्षेत्रात किंवा त्या भागात अक्षरशः वेड लावून सोडलं। मथुर त्या भागात पण पळाला, बिंजोडला पण पळाला, छकडी शर्यतीत पण पळाला, बकासूर पण छकडी शर्यतीत पण पळाला आणि बिंजोडमध्ये पण त्याने स्वतःचं नाव गाजवलं। पण आता प्रत्येकाला असं वाटतंय की ही 2 बैलं एकत्रित आली पाहिजेत। मंडळी, एकत्रित आली पाहिजेत, परंतु कधी काही बैल म्हणजे फिक्स, म्हणजे त्यांचा एक खांदा असतो की बाबा उजव्या खांदीनेच पळतात, डाव्या खांदीनेच पळतात, किंवा काही दोन्ही खांदी पब्लिक परफेक्ट असतात, 4ही खांदी पळतात, असं म्हणजे प्रत्येक बैलाचं ठरलेलं असतं। आणि तसं मथुर आणि बकासूर ही दोन्हीही जरी ठाम पळणारी बैल असली, प्रचंड वेगाचे नंदी असले, तरी ते दोन्हीही उजव्याच खांदी पळतात। परंतु मी बारीक ड्रायव्हरची एकदा मुलाखत ऐकली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की प्रेक्षकांची अशी एक इच्छा होती की म्हणजे एक 7-8 वर्षांपूर्वी मोठा लक्षा आणि न्हावीचा मोठा वजीर दोन्ही तितक्याच स्पीडची बैलं आणि ती दोन्ही बैलं एकत्रित पळावीत।
तर ते त्यांनी सांगितलं की ज्या दिवशी ती बैलं पळाली आणि त्या दिवशी मी त्या गाडीचं ड्रायव्हिंग केलं होतं, तर ती गाडी एवढ्या वेगानं पळाली होती की त्याच्यानंतर एक महिनाभर ते गाडीवरच बसले नव्हते. त्यांचं गाडीवरती बसल्यानंतर अंग असं थरथर कापायचं, लटलट कापायचं, म्हणजे एवढा त्या गाडीला वेग होता. माहीत नाही मला, परंतु राहुल पाटलांनी असं सांगितलं की बाबा प्रेक्षकांची इच्छा असेल तर प्रेक्षकांच्या इच्छेखातीर मी बैल बकासूरच्या गळ्यात पळवायला तयार आहे. एक तर हरेल किंवा जिंकेल, आणि ते कुठल्याही खांदी घालायला तयार, म्हणजे डावी खांदी असेल उजवे खांदी असेल. आणि वैभव शेठ साळुंके बकासूर बैलाचे मालक ते सुद्धा असं मत व्यक्त करत आहेत की बाबा प्रेक्षकांची इच्छा असेल तर राहुल पाटलांचं कधीही ज्यावेळेस म्हणणं येईल, मग ते बिनजोडला असेल, इकडे छकडी शर्यतीत असेल किंवा कुठल्याही मैदानात असेल, त्यावेळी आम्ही बैल त्याच्याबरोबर पळवायला तयार आहे. मग मला असं वाटतं की बाबा जरी दोन्हीही उजव्या खांदी बैल असली तरी जर खरंच चाहत्यांच्या आशीर्वादानं आणि परमेश्वराच्या कृपेनं जर खरंच त्या गाडीला स्पीड जर लागलं तर ते गाडीचं स्पीड बघण्यासारखं असेल. जसं भारत सुंदरच्या गाडीला होतं, मोठा लक्ष छोट्या लक्षाच्या गाडीला होतं, आणि मोठा लक्ष वजीरच्या गाडीला, त्याच्यानंतर सुद्धा अनेक गाड्या उदयाला आल्या. तसंच ते स्पीड मथुर आणि बकासूरच्या गाडीला लागेल असा एक महाराष्ट्रातल्या बैलगाड्या शौकीनांचा अंदाज आहे. यापेक्षा मलासुद्धा असं वाटतं की ती गाडी पळाली पाहिजे. किमान तुमच्या, माझ्या आणि संबंध महाराष्ट्रातल्या बैलगाडा शौकीनांच्या इच्छेखातीर ती गाडी नक्कीच पळाली पाहिजे. त्या दोन्ही नंदींना खूप खूप शुभेच्छा. त्यांनी दोघांनी एकत्रित यावं भावाभावासारखं, आणि तुमच्या माझ्या मनावरती अधिराज्य गाजवून जावं, एवढाच काय तो या व्हिडिओचा उद्देश समजा मित्रांनो. भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. एक नवा नंदी, एक नवा विषय, एक नवी मांडणी आणि ग्रामीण जीवनाचा एक नवा प्रश्न. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, लाईक कमेंट करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.